रामकृष्ण हरी. सर्व वारकरी बांधवांना, भाविक भक्तांना एक आवाहन वजा विनंती करण्यात येत आहे की कैवल्य सम्राट भक्तवत्सल संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संपूर्ण विश्वाचं कल्याण केलं आणि जगाची माऊली झाली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. या देवालयाचा पाया रचताना पायाची एक वीट, एक दगड म्हणजेच या चारी भावंडांचे आवडते काका भोजलिंग काका, ज्यांची पुण्यभूमी आळंदी येथे माऊलींच्या शेजारीच एकनाथ पाराजवळ समाधी आहे. या चारी भावंडांच्या आईवडिलांचं देहांत प्रायश्चित्त झाल्याच्या नंतर ही चारी भावंडे पोरकी झाली. संत भोजलिंग काका यांनी त्यावेळच्या आळंदीतील धर्मपारतंडांच्या विरोधात उभे राहून या चारी भावंडांचा सांभाळ केला. त्यांचे लाड पुरवले, त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. माऊली लहानपणी भाजलेल्या शेंगदाण्याचा आवडता खाऊ माऊलींना देणारे भोजलिंग काकाच होते बरं का. आजही भाजलेल्या शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवून ती प्रथा जोपासली जाते. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. श्रीमद भागवतात भगवंताचे 24 अवतार सांगितलेले आहे. त्यातील चौथा अवतार म्हणजे कपिल मुनी. कपिल मुनींनी आपली माता देवहूती हिला अनुग्रह देऊन ते आईचे मातेचे गुरु झाले. महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानेश्वर माऊली यांनी देखील शके 1212 श्रावण वैद्य अष्टमीला आपल्या स्वतःच्या जन्मदिनी म्हणजेच गोकुळ अष्टमीला संत भोजलिंग काका ते थोडेसे उतरावे व्हावे म्हणून त्यांना सिद्धेश्वराच्या मंदिरातच अनुग्रह देऊन समाधी दिली. समाधीत ही काकांची मायेची ऊब, त्यांची छत्रछाया कायम राहावी म्हणून माऊलींनीही नंतर सिद्धेश्वराच्या मंदिरातच काकांच्या शेजारीच समाधी घेतली. आणि गोकुळाष्टमी या दिवशी दोघांचाही उत्सव एकत्र साजरा व्हावा हा त्याच्या मागचा उद्देश होता. केवढी श्रद्धा, केवढे प्रेम आणि केवढी योग्यता होती भोजलिंग काकांची. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी संत भोजलिंग काका स्मृती प्रतिष्ठान अतिग्रे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर याचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय सुभाष विद्यासुतार यांनी संत भोजलिंग काकांवर असलेली निष्ठा आणि प्रेमापोटी मोठा संघर्ष करून 2.5 किलो चांदीच्या पादुका धार्मिक विधीपूर्वक संत भोजलिंग काकांच्या मंदिरात स्थापन केलेले आहे. तरी सर्व भाविक भक्तांना, वारकरी बांधवांना आव्हान करण्यात येत आहे की आपणही आळंदी येथे माऊलींचे दर्शन झाल्याच्या नंतर भोजलिंग काकांचे दर्शन घ्यावे. कारण पूर्वी भोजलिंग काकांचे दर्शन घेतल्याशिवाय माऊलीचे दर्शन पूर्ण होत नाही अशी जुनी परंपरा होती. काकांचे दर्शन झाले म्हणजेच माऊलीचे दर्शन झाले अशी श्रद्धा होती. माऊली देखील ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, येत वडील जे जे करते तया नाव धर्म ठेविते, येर सामान्य अनुष्ठिती तेची सकळ. म्हणून आपले कर्तव्य,
आपला धर्म आहे की आपणही नेहमी आळंदीत माऊलीचे दर्शन झाल्याच्या नंतर संत भोजलिंग काकांचे दर्शन अवश्य घ्यावे आणि त्यांच्या कृपेला, त्यांच्या प्रसन्नतेला पात्र व्हावे. रामकृष्ण हरी. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत भोजलिंग काका महाराज की जय.